तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात, कोणत्या पक्षामध्ये आहे तुम्ही याचा देखील विचार करणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. जर मी परमेश्वराच्या पक्षाचा आहे तर मी देह स्वभावाने या पृथ्वी तलावरती जीवन जगणार नाही. कुठल्या स्वभावाने? देह स्वभाव. काय करतो हा देह? चांगला आवडतं का त्याला? मग मी कोणत्या गटात आहे? तर मी आता प्रभूचा एक गट आहे, तर मी प्रभूच्या राज्यामध्ये, प्रभूच्या गटामध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये, प्रभूच्या वचनाच्या प्रमाणे जीवन जगणाऱ्या यादीमध्ये मी पाहिजे. आणि जर मी प्रभूच्या यादीत नसेल तर दुसरा गट आहे या ठिकाणी देह वासना. एक आहे पवित्र आत्म्याने चालणं, एक आहे देह वासनेने चालणं. जग जे आहे ते देह वासनाच्या पाठीमागे धावत आहे. देहाच्या इच्छा आहे, शरीराच्या इच्छा आहे, खाणं पिणं उठणं बसणं हे ते आमकं धमकं फलानं बिस्तानं. जे देवाला आवडत नाही ते देहाला आवडत आणि देह देवाच्या विरुद्ध वागत असतो. त्याला देवाचं कधीच आवडत नाही सांगितलेलं. देवाची इच्छा कधीच देह समजून घेत नाही. नेहमी देवाच्या विरुद्ध वागण्यास देह तयार असतो. आणि जगाला हे पाहिजे, देवाच्या विरुद्ध वागायचं आहे. पण मंडळीच्या लोकांनी पण आता हे ठरवायचं आहे की मी कोणत्या गटामध्ये मोडायला पाहिजे. हालेलुया. म्हणा सगळेजण हालेलुया. मग या ठिकाणी लिहिलं आहे देह वासना पापी स्वभाव याप्रमाणे आज लोक वागताना तुम्हाला आणि मला दिसतात. फुगीरपणा आपल्यामध्ये गेलेला नाही, गर्व आपल्यामधून गेलेला नाही, मी पण आपल्यामधून गेलेला नाही. आपल्या स्वभावात पाप आहे. काय आहे? आपल्या स्वभावात देह वासना आहे. आणि जो कोणी देह वासनाची इच्छा पूर्ण करायला पाहतो तो कुत्र जसं एकमेकांना चावतो ना किंवा दुसऱ्या माणसाला चावतो ना तसा मनुष्य त्या माणसाला चावत असतो, त्या स्त्रीला चावत असतो. जो देह वासना पूर्ण करतो त्याच्यामध्ये पापी वासना असतात. हे फोडण्याची गरज नाही, माणसाला सगळं माहित आहे. हा सगळं जे चाललंय ना या जगामध्ये सगळं हे चाललंय. वासना आहे, सगळ्या वासना, पाप 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 पाप. एक देवाच्या विरुद्ध आहे आणि जगामध्ये बाकीचं जे काही दिसतं ना सगळ्या वासना आहे. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसारची पुशारकी. या तीन गोष्टीच्या पलीकडे काहीच नाही.